यदि विजये सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतलेर्विकुले मायामनुष्यो व्ययः निश्चक्रं हत राक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं प्रापापहरां विधाय जगतां तां जानकीशं भजे। यदा परात्मविभेदभेदकं विज्ञानमात्मन्यवभाति भास्वरं तदैव माया प्रविलीयतेञ्जसा सकारका कारणमात्मसंसृतेः। कर्म जे आहे ते कुठपर्यंत करायचं याची त्यांनी मर्यादा दिली की जोपर्यंत तुमच्या ठिकाणी देहबुद्धी आहे, देहात्मबुद्धी आहे, नुसती देहबुद्धी नाही, देहात्मबुद्धी म्हणजे देह हाच आत्मा आहे अशी जोपर्यंत बुद्धी आहे तो म्हणजे हे ज्ञान जोपर्यंत तुमच्या ठिकाणी आहे तोपर्यंत तुम्ही कर्म करायचं। आणि हे ज्ञान दूर करण्यासाठी म्हणून नीती या श्रुतीवाक्याचा उपयोग करत की हा देह म्हणजे आत्मा नाही, ही बुद्धी म्हणजे आत्मा नाही, हे इंद्रिय म्हणजे आत्मा नाही, अशा प्रकारे प्रत्येकाचा निषेध करत 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 शेवटी जो शेवट राहतो तो म्हणजे परमात्मा आहे। अशा प्रकारचं ज्ञान सतत करत राहायचं, त्याने काय होईल की देहात्म बुद्धी नष्ट होईल। आणि पूर्ण ब्रह्मज्ञान केव्हा होईल तर सांगितलं की यदा परात्म विभेद भेदकम विज्ञानमात्मन्यवभाति भास्वरम। जीव आणि परमात्मा या दोघांच्या मध्ये भेद आहे असं जे द्वैत ज्ञान आहे, या द्वैत ज्ञानाचा नाश करून किंवा या द्वैत ज्ञानाचा नाश होऊन जे अभिन्न असं ज्ञान जे आहे जीव आणि परमात्मा एकच आहे हे ज्यावेळेस अंतःकरणामध्ये प्रगट होईल म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्यावेळेस प्रगट होईल त्यावेळेस तदैव माया प्रविलीयते। त्यावेळेस काय होतं, अज्ञान हे तात्काळ नष्ट होतं। माया म्हणजे अज्ञान, ते एकटं अज्ञान राहत नाही, अज्ञान तत्कार्यसहित प्रपंच सगळा प्रपंच विलास जो काय असेल अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य यांचा नियम असा आहे की ज्या क्षणी ज्ञान झालं त्याच्या दुसऱ्या क्षणी हे कोणी नसतं, अज्ञान नसतं, अज्ञानाचा प्रपंच नसतो, हे महत्वाचं आहे। हा नियमच आहे की अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य असलेला प्रपंच हा सगळ्याच्या सगळा ज्ञानप्राप्तीच्या दुसऱ्या क्षणी त्यांची स्थिती नसते, हा नियम आहे। दृश्य ज्याला म्हणतात, हे संपूर्ण जगताला काय म्हणतात, दृश्य म्हणतात। तर व्याप्ती अशी आहे की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या क्षणी ते ज्या क्षणी ज्ञान प्राप्त होईल त्याच्या दुसऱ्या क्षणी या सगळ्याचा नाश होतो। याचं कारण ज्ञानप्राप्ती ही या सगळ्यांच्या नाशाला कारणीभूत असल्यामुळे एक क्षण आधी होते आणि मग एक क्षण आधी झाल्यानंतर दुसऱ्या क्षणीचा नाश होतो, असा नियम आहे। ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर अज्ञान नष्ट झालं की अज्ञान नष्ट झालं की अज्ञानाचं जे कार्य आहे तो सगळा प्रपंच, सगळा विलास, सगळं अनादि दृश्य पदार्थ फक्त नष्ट होत नाहीत, बाकी याचे या दृश्य नष्ट होतं। अनादि दृश्य म्हणजे कोणते, जीव ईशो विमुक्ताचित तथा जीवेशयोर्विदा अविद्या तत्संस्कृतेर्योगः अविद्या तत्संस्कृतेर्योगः अविद्या तच्चितोर्योगः अविद्या तच्चितोर्योगः षडस्माकम अनादयः, असे 6 अनादि पदार्थ आहेत। ते 6 अनादि पदार्थ जे आहेत त्यात या माणसाच्या दृष्टीने जर विचार केला तर अविद्येचा नाश होऊन जातो। अविद्या पण बाकीचे म्हणजे याच्यापुरती जी अविद्या होती ती नष्ट झाली, पण प्रपंच तर चालू राहतो ना, म्हणून त्या प्रपंचाला इतर प्रपंचाला कारणीभूत असणारी, इतरांच्या प्रपंचाला कारणीभूत असणारी अविद्या आणि हे 6 म्हणजे अनादि पदार्थ आहेत, जीव ईश्वर, जीव ईश्वराचा भेद, अविद्या आणि चैतन्याचा संबंध, हे सगळे जे पदार्थ आहेत हे पदार्थ अनादि म्हणतात। हे सगळे राहतात, जीवनमुक्त जोपर्यंत असतो मनुष्य तोपर्यंत हे राहतात म्हणजे त्यांचाही वस्तुतः बाध झालेला असतो पण बाधितानुपूर्वीने राहतात असं त्याचा नियम आहे। म्हणजे जसा व्यवहार इतरांचा चाललेला आहे तसा हे जीवनमुक्ताचा व्यवहार चालतो ना, बाकी अज्ञान नष्ट झालं प्रपंचही त्याच्या दृष्टीने नष्ट झालेला असतो, प्रपंच नाही हे त्याला कळलेलं असतं। अजातवादाची किंवा मिथ्यात्ववादाची काय म्हणायचं, दोन्ही एकच आहे। अजातवाद म्हणलं तरी काही बिघडत नाही, मिथ्यात्ववाद म्हटलं तरी काही बिघडत नाही।
तर अजातवाद किंवा मिथ्यात्ववाद याची पूर्ण प्रचिती त्या जीवनमुक्ताला आलेली असते. जगत हे पूर्ण मिथ्या आहे याचा त्याला पूर्ण अनुभव आलेला असतो. संसार हा पूर्ण मिथ्या आहे हा अनुभव पूर्ण तो घेतो. बाधित झालेला आहे त्याच्या दृष्टीनं, संसार चालत नाही. ही केव्हा होते, जेव्हा अज्ञानामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते. त्याच्यानंतरचं हे सगळं आहे. आदौ ब्रह्माहमस्मी त्यनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. सर्वात पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी अशी अनुभूती येते आणि नंतर लगेच ताबडतोब सर्व खलविदम ब्रह्म अशी अनुभूती येते. हे संपूर्ण जे जगत आहे, दिसणारं जे जगत आहे, हे सगळं काय ब्रह्म आहे. म्हणजे बाध होतो, जगताचा बाध होऊन फक्त ब्रह्मच भासतं. कार्य आणि कारण यामध्ये फक्त कारण जाणवतं, कार्य काही दिसतच नाही. जगतामध्ये ब्रह्माचा आणि जगताचा जो संबंध आहे तो कोणता आहे, कार्यकारण आहे. त्या दोघांचा अनन्यत्व नावाचा संबंध आहे. कार्यकारण अनन्यत्व. ब्रह्म हे जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, ते अनन्यत्व संबंधान आहे. अनन्य असं कारण आहे, म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं कोणी कारण नाही. अनन्यत्व या शब्दाचा अर्थ आहे की ब्रह्माशिवाय जगताची सत्ता नाही, हा अनन्यत्व. तर आत्ता आपल्या सगळ्यांना दिसतं ते फक्त जगत दिसतं, ब्रह्म दिसत नाही. ब्रह्मप्राप्ती झाली, अहम ब्रह्मास्मी अनुभूती झाली, ही अनुभूती आली की त्याच्यानंतर त्या जीवनमुक्ताला फक्त ब्रह्म दिसतं, जगत दिसत नाही. जसं एखाद्याला त्या शेतामध्ये जे बुजगावणं उभारलेलं असतं ना, ते बुजगावणं लांबून असं वाटतं ते माणूस आहे म्हणून. चोरच आहे काही की संध्याकाळची वेळ जर असेल जायला लागला माणूस तर त्याच्या कदाच भीती वाटते, त्या माणसानं आपल्याला पकडलं तर तो चोर असेल तर, अशी मला भीती होते. पण थोड्या वेळाने गेलं समोर, नीट धाडसाने गेलं आणि पाहिलं तर नंतर लक्षात येतं की हा वृक्षच आहे की नाही, स्थाणू आहे असं लक्षात येतं. तर काय झालं इथं आपल्याला अनुभूती काय आली, जो चोर होता तो स्थाणू आहे असं ज्ञान होतं आपल्याला. यश चोरच स्थाणू आहे की नाही, ज्याला आपण चोर समजत होतो तोच काय फक्त स्थाणू आहे. हे तसं ज्याला आपण जगत समजत होतो ते सगळं ब्रह्म आहे. मग याच्यात काय झालं, चोरत्वाचा बाध जसाच होतो तसं इथं जगाचा सगळा बाध होतो, जगताचा सगळा बाध होतो. आणि त्याला बाध सामानाधिकरण्य म्हणतात. म्हणून सर्वं कल्विदम ब्रह्म ही अनुभूती जी आहे ती बाध सामानाधिकरण्याची अनुभूती आहे. बाध सामानाधिकरण म्हणजे संपूर्ण जगताचा बाध होऊन फक्त आणि फक्त ब्रह्म्याचं ज्ञान होतं, हे त्या ठिकाणी सांगितलं. तदैव माझ्या प्रविलिते जसा सकारका कारण आत्मसंस्कृते. एकदा बाधित हे जगाचा सगळा बाध झाला असं कळलं की माया सकारक तिचे जे काही सगळे आहेत ते सगळेचे सगळे नष्ट होऊन जाते ती. आणि आत्मसंस्कृती जी कारण आहे ती आपल्या आत्म्याला जो संसार लागला आहे, संसार म्हणजे या जगतामध्ये फिरणं, हा जो प्रपंच सगळा लागला, हा सगळा लागलेला प्रपंचाचं कारण म्हणजे ती माया, ती अज्ञान आहे. आणि तिचा नाश करायला एकमेव अनुवृत्ती जर कोणती असेल तर ती वृत्ती म्हणजे ती अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती आहे. या अहम ब्रह्मास्मी वृत्तीच्या द्वारा या सगळ्या जगताचा नाश होत असल्यामुळं आत्तापर्यंत विषय जो आहे तो असा आहे की कर्म आणि ज्ञान हे दोघं मिळून मोक्षाला कारणीभूत आहे, त्याचं पूर्वपक्षकाराचं म्हणणं आहे. त्याला उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की असं म्हणता येत नाही की ज्ञानाला आपलं मोक्षाला ज्ञानाशिवाय दुसरं काही कारण नाही, कारण कर्म काही कारण होऊ शकत नाही. त्याचं मागच्या कालच्या श्लोकामध्ये त्यांनी विवरण केलं. आणि कोणतं ज्ञान कारण होतं मोक्षाला, तर ते हे ज्ञान कारण होतं की जे अहम ब्रह्मास्मी या वृत्ती इति आकारक जे ज्ञान आहे. सामान्य ज्ञान जे आहे, सामान्य ज्ञान, त्या सामान्य ज्ञानाचा बाध होत नाही वस्तुतः. सामान्य ज्ञानाचा जो बाध आहे, ए वागेश्वरी आत बाहेर एक मिनिट. सामान्य ज्ञान हे निर्विशेष ज्ञान, निर्विशेष चैतन्य आहे, त्याचा आणि अज्ञानाचा विरोध नाही. कळलं ना, त्याचा आणि अज्ञानाचा विरोध नाही. सामान्य ज्ञानाचा आणि याचा अज्ञानाचा विरोध नाही. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध जो आहे तो ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती, विशेष ज्ञानाचा अज्ञानाचा विरोध आहे असा नियम आहे. सामान्य ज्ञान आणि अज्ञान तर एकमेक, त्यात सामान्य ज्ञानावर अज्ञानाचं आवरण असतं, हे लक्षात ठेवा. ज्ञानेन काय सर्वम आवृतम आहे की नाही, काय
गीतेमध्ये सुद्धा आहे ना, ज्ञान हे अज्ञानानं आवृत आहे म्हणून म्हटलंय. काय वाक्य ते? तथा तेनेदमावृतम यथोर्वेणावृतो गर्भस तथा तेनेदमावृतम. की जसं तसं अज्ञानाने ज्ञान झाकलेलं आहे. ज्ञानाच्याच प्रकाशामध्ये अज्ञानाची सगळी स्थिती आहे. पण असं जरी असलं तरी हे मोठी गंमत आहे की त्या अज्ञानाने ज्ञान झाकलं जातं. म्हणून सामान्य ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध नाही. सगळीकडे प्रकाशमय चैतन्य असल्यावर, कारण आत्मा, ज्ञान, चैतन्य हे सगळं एक आहे. याच्यावर सगळ्या अविद्येचे सगळे भिजते, मायेची सगळी भिजते याच्यावरच आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः असं वाक्य गीतेचं. अज्ञानेन आवृतम ज्ञानम. आत्मा हे जे आहे किंवा ज्ञान जे आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे, संपूर्ण जगतामध्ये व्यापक आहे. ते सगळ्या जगतामध्ये व्यापक असलेल्या ज्ञानावरच माया कल्पित होते, तिचा अध्यास होतो पहिल्यांदा, आणि मग मायेचा अध्यास झाल्यानंतर मग इतरांचा अध्यास होतो. माया स्वतः कल्पित, स्वतः अध्यस्त झाल्याशिवाय इतरांचा अध्यास करू शकत नाही. तिचा अध्यास कोणावर होतो? आत्म्यावर होतो. तिचा अध्यास एकदा झाला की मग त्याच्यानंतर सगळ्या जगताचा अध्यास होतो. हा नियम आहे. म्हणून अज्ञान हे कोणावर आहे? तर शुद्ध चैतन्यावर आहे. सामान्य ज्ञानावर आहे म्हणा. सामान्य ज्ञान, शुद्ध चैतन्य एकच. तर ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध जो आहे तो असा आहे की ज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, ते वृत्ती ज्ञान आहे वस्तुतः. म्हणजे याच्यात काय आहे, जर नीट चिंतन केलं तर मायेचा विरोध मायाच करते एक प्रकारे. थोडंसं जर विचार केला, मायेचा विरोध, मायेला विरोध कोण करतं? तर मायाच करतं. कारण ज्ञानाचं सामान्य ज्ञान हे काही शुद्ध आहे. वृत्ती ज्ञान म्हणजे मायेचंच रूप आहे की नाही. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जरी असली तरी ती एक प्रकारे मायाच आहे. कळलं का? वृत्ती आहे ना ती. म्हणजे वृत्ती म्हणजे तर मायाचाच विषय झाला ना तो. वृत्ती ज्ञानाचा कुठला विषय? हे मोठी गंमत आहे. म्हणजे ज्या चावीनं कुलूप लागतं त्याच चावीनं कुलूप उघडतं की नाही. हा जसा नियम आहे व्यवहारामध्ये, तोच नियम इथं आहे. ज्या मायेमुळे संसार आहे त्या मायेमुळे संसाराचा नाश आहे. फक्त त्यातलं विशेष मायेचं जे प्रकरण जे आहे ते ही वृत्ती विशेष आहे. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती उत्पन्न आहे. म्हणून तर ती वृत्ती सुद्धा टिकलेली चालत नाही. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती झाली, मायाचा सगळा नाश झाला. आता या वृत्तीचं काय? ही वृत्ती राहते की नाही राहत? ही वृत्ती राहिली तर उपयोग नाही, पुन्हा द्वैतापत्ती येते. माया राहिली ना, ही वृत्ती कशी राहील? पुन्हा हा प्रश्न आहे, कारणाभावी कार्य कसं राहील? तिथं कारणच नष्ट झालं. जसं बटन बंद केल्यानंतर जसं लाईट बंदच होतो आहे की नाही, तसं कारणाभावी कारणच नाही आहे तिचं, त्या वृत्तीचं. कारण माया नष्ट झाली म्हणजे काय नष्ट झालं? अंतःकरण नष्ट झालं. कारण अंतःकरण हे सगळं विषय जो आहे सगळं माया आहे, हे लक्षात ठेवा. काहीच असं नाही की जे माया नाही आहे. एक आत्मा जर सोडलं तर बाकी सगळं माया आहे. मग आता ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीनं माया नष्ट जर केली, अज्ञान नष्ट जर केलं, तर अर्थातच ही वृत्ती ज्या अंतःकरणापासून उत्पन्न झाली ते नष्ट झालं की नाही. मग ती वृत्ती राहील कुठं? हा एक पहिला प्रश्न. आणि ती राहते असं जर म्हटलं तर माया राहते असं म्हणावं लागेल. म्हणजे माया कुठं नष्ट झाली आहे की नाही. म्हणून ती वृत्ती स्वतःही नष्ट होते आणि इतरांनी नष्ट करते. तिला स्वपर विरोधिनी म्हणतात. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचं वैशिष्ट्य काय आहे? ती स्वपर विरोधिनी आहे. स्वतःचाही विरोध करते ती. म्हणजे तिला नाश करण्यासाठी पुढे दुसरी वृत्ती उत्पन्न होत नाही. मग तिला नाश करण्यासाठी दुसरी वृत्ती उत्पन्न करायची म्हणली तर ती पुन्हा राहिलेली वृत्तीला कोण मारणार? म्हणून पुन्हा तिसरी मानावी लागेल, तिसरीला चौथी, चौथीला पाचवी, असं मानत अनंत वृत्तींची कल्पना करावी लागेल. म्हणून ती अनंत वृत्तीची कल्पना करण्यापेक्षा हीच वृत्ती स्वतःला मारते हे मानणं सोपं.
भामतीकारांनी दृष्टांत दिलाय निवळीच्या दुधाचा, आपल्या निवळीच्या बीजाचा, दुधाचं म्हणालो. निवळीचं जे बीज असतं, निवळीचं बी, ते पाणी स्वच्छ करतं. पाण्यात ते बी टाकलं ते काय करतं, पाण्यामध्ये असलेली सगळी घाण ते खाली टाकतं. ते निवळीचं बी वर राहतं का नाही, ते त्या सगळ्या घाणीवर खाली जातं. त्या निवळीच्या बीला खाली जाण्यासाठी दुसऱ्या निवळीच्या बीची गरज नाही. ते स्वतः काय करतं, स्वतः घाण खाली घालतं, ते पाण्यात खाली दबलं जातं, पाणीवर स्वच्छ करतं आणि स्वतःही खाली जसं दबलं जातं तसं अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जगताच्या जगताला कारण असलेल्या सगळ्या मूळ कारणाचा म्हणजे अज्ञानाचा, त्याच्यानंतर त्याच्या आवरणाचा, त्याच्या विक्षेपाचा, काय म्हणतात ते सगळ्याचा नाश करतं. ते असलेल्या सगळ्या जगताचा आता त्या सगळ्याचा नाश करून ते स्वतःचाही नाश करतं. म्हणजे पहिल्या क्षणी ती उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणी राहते, दुसऱ्या क्षणामध्ये ती सगळ्या जगताला नाश करते, तिसऱ्या क्षणी ती स्वतःही नष्ट होऊन जाते. अज्ञान आणि तत्कार्य प्रपंच याचा नाश म्हणजे साधारणपणे 10:31 जर ती वृत्ती उत्पन्न झाली तर 32व्या मिनिटाला तिनं सगळ्या जगताचा नाश करते आणि 33व्या मिनिटाला तीही नष्ट होऊन जाते. म्हणजे 10:33 कुठलीच वृत्ती नसते, कोणतीच वृत्ती नसते. नंतर जी वृत्ती उत्पन्न होते त्याच्या ठिकाणी तो सगळा आभास असतो. तो आणि तो जगताच्या दृष्टीने आभास असेल, त्याच्या दृष्टीने नसतोच. कधी बाधकालीन इच्छाजन्य ज्ञान असतं, आहार्य ज्ञान असतं. आता त्याला मग तो प्रपंच काही त्रास त्याला बाधित होत नाही. आपल्याला जसा हा प्रपंच बाधित होतो तसं त्या माणसाला प्रपंच बाधित होत नाही. म्हणून ही वृत्ती कोणती अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जी आहे ती काय करते, मायेचा नाश करते, आपल्या कारकासह ती नाश करते. शिवाय असे की श्रुतिप्रमाणाभि विनाशिता जसा कथम भविष्यत् त्यपि कार्यकारिणी विज्ञान मात्रात अमला द्वितीय तस्मात अविज्ञान पुनर्भविष्यती. कारण एकदा यांनी श्रुतिप्रमाणाने म्हणजे अहम ब्रह्मास्मी या वृत्तीनं एकदा मायेचा नाश केला, तिच्या कारणासह कार्यासह तिचा नाश झाल्यामुळं त्या माणसाला पुन्हा अविद्या उत्पन्न होत नाही त्याच्यापुरती. जसं एखाद्याला त्या रज्जू सर्पाच्या दृष्टांतात एकदा त्याला सांगितलं की आता हा सर्प नाही, ही दोरीच आहे, एकदा झालं की त्याला पुन्हा सांगितलं तरी त्याला पुन्हा ती साप वाटत नाही. हा दृष्टांत काही अंशापुरतं घ्यायचा, कारण दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा त्या दोरीवर सापाचा भास होऊ शकतो, होतच नाही असं नाही. दृष्टांत कुठल्या अंशात घ्यायचा आहे, तेवढ्याच अंशामध्ये की पुन्हा त्याला जर त्याच्या थोड्या वेळाने म्हणलं तर त्याला पुन्हा होत नाही, कारण त्याचं सगळं नाही त्या तेवढ्या वेळापुरतं कारण त्याचं पक्केपणानं त्याला ती दोरी नाही साप आहे, आपला साप नाही दोरी आहे हे व्यवस्थित कळलेलं असतं. त्यामुळं त्याचा विषय नाही. पण दुसरा विषय जो आहे महत्त्वाचा याचा जो आहे ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये, एकदा अविद्या नष्ट झाली की ती पुन्हा उत्पन्न होत नाही. कारण श्रुतिप्रमाणाभि विनाशिताच सा कथम भविष्यत्यपि कार्यकारिणी. श्रुतिप्रमाणानं तिचा नाश झालेला असल्यामुळं अहम ब्रह्मास्मी या वृत्तीनं झालं म्हणून भविष्यामध्ये तिचं कार्यकारणत्व राहत नाही, ती काही करत नाही. म्हणून विज्ञान मात्रात अमला द्वितीय, आता अद्वितीय विज्ञान फक्त तिथं राहतं, एकमेव ज्ञान राहतं. विज्ञान म्हणजे तिथं ज्ञान शब्दाचा अर्थ, विज्ञान शब्दाचा अर्थ प्रपंच नाही, ज्ञान. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती पण नष्ट होऊन जाते, गळली. ज्ञान फक्त, त्या ज्ञानाशिवाय दुसरं काही राहत नाही. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचं अनुसंधानही नष्ट झाल्यानंतर फक्त ब्रह्मस्वरूपता राहते, बाकी काही राहत नाही. म्हणून त्याच्यानंतर पुन्हा ते विद्या उत्पन्न होत नाही असं त्यांनी सांगितलं. असं असल्यामुळं आता त्या पक्षाचं सांगतात की यदास्म नष्टान पुनः प्रसूयते, अशी स्थिती आहे. विद्या एकदा नष्ट झाली की ती पुन्हा काही निर्माण करत नाही. तसं भर्जिता क्वचिता धाना प्रायो बीजाय निश्यते असं आहे नाही, भाजलेले जे दाणे असतात ते पुन्हा उत्पन्न होत नाही. तसं याची अविद्या एकदा नष्ट झाली की पुन्हा ती संसार निर्माण करत नाही. ती आता जर संसार निर्माण करत नसेल तर मग त्या माणसाला अहम करता अशी मती कशी होईल, अशी बुद्धी होणारच नाही ना. काय ती अविद्या कारकासह नष्ट झाली, तिचं कर्म कारक सगळं नष्ट झालं,
मग त्या असं असताना अहम कर्ता ही मती कशी होईल? कर्ता हा मस्ते ते मते कथम भवेत, उत्पन्नच होत नाही. तस्मात स्वतंत्रा न किमप्यपेक्षते. म्हणून मोक्षाला विद्या ही किंवा ज्ञान हे स्वतंत्र कारण आहे, न किमपी अपेक्षित. त्याला सहकारी कारणाची गरज नाही, कोणी समुच्चय असल्याची गरज नाही. विद्या विमोक्षाय विभाती केवला. तेव्हा केवळ विद्याच एकटी ही त्याप्रमाणे होऊन जाईल, कर्म होणार नाही. कर्म जर असेल तर कर्मामध्ये पुन्हा ही सगळी भावना करावी लागते. मी करता आहे, हे करणे वगैरे ही भावना करावी लागते. ही भावना तिथं करायची गरज पडतच नाही. म्हणजे गरज पडत नाही म्हणजे उत्पन्नच होत नाही. गरज पडत नाही म्हणजे उत्पन्नच होत नाही ना, कारण विद्याच नष्ट झाल्यामुळं मी करता हा अभिमान कुठून निर्माण होणार? अविद्याचं नष्ट झाल्यामुळं, हा अभिमानाचं मूळ नष्ट झाल्यामुळं, अभिमानाचं कारण नष्ट झाल्यामुळं कार्य उत्पन्न होणार नाही. कुठल्याही ठिकाणी कारण असेल तर कार्य उत्पन्न होतं, कारणाभावी कार्य उत्पन्न होत नाही. कारणाभावी कार्य उत्पन्न होत नाही, तेच सांगितलं त्यांनी की विद्या तर काय करते की कारण नष्ट करते. मग तिचं कार्य असलेलं जे कारकत्व आहे, तो जो अभिमान आहे, मी कर्म आहे, मी याचा अधिकारी आहे, तो कसा करेल? त्यामुळं विद्या ही फक्त एकटीच मोक्षाला कारणीभूत आहे. कर्मासहित विद्या मोक्षाला कारणीभूत नाही. म्हणून तैत्तिरीय श्रुती सांगते, सा तैत्तिरीय श्रुतिरिवाह सादरम न्यासम प्रशस्ता खिलकर्मणाम स्फुटम. तैत्तिरीय श्रुती काय सांगते? न कर्मणा न प्रजयाधने न त्यागे नैकी अमृतत्वमानशु. कर्माने किंवा प्रजेने किंवा धनाने, प्रजेने म्हणजे संततीने अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. न कर्मणा न प्रजया न धनेन, धनाने अमृतत्वाची प्राप्ती होत नाही, कर्माने सुद्धा अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. प्रजेनं प्रज, मग कशाने होते? त्यागेन एके अमृतत्व मानशु. त्यागानेच फक्त प्राप्त होते. त्यागाने म्हणजे संन्यासाने. या ज्ञानकर्माचा या सगळ्याचा त्याग करणे, हे त्यागे नाही की अमृतत्व मानशु असं तैत्तिरीय श्रुती सांगते. म्हणून न्यास प्रशस्ता खिलकर्मणाम स्फुटम. ती तैत्तिरीय श्रुती स्पष्टपणे काय सांगते? आदरपूर्वक काय सांगते की सगळ्या कर्मांचा न्यास करणं हेच महत्त्वाचं आहे, म्हणजे संन्यास घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे, कर्माचा त्याग करायचा म्हणजे संन्यास घ्यायचा, संन्यासाचे स्वीकार करायचा. एतावदित्याच वाजिनाम श्रुती ज्ञानम विमोक्षाय न कर्म साधनम. एतावदरे खलु अमृतत्वम अशी वाजिनाम श्रुती म्हणजे बृहदारण्यकाची श्रुती आहे. एतावत अरे खलु अमृतत्वम, हे अमृतत्व यानंच प्राप्त होतं, अन्य कशाने होत नाही, असं याज्ञवल्क्य सांगतायत त्यांच्या पत्नीला, मैत्रीला. एतावत यानं प्राप्त म्हणजे याच्याशिवाय अन्य कशाने प्राप्त होतं. म्हणून या दोन श्रुतींच्या द्वारा, म्हणजे तैत्तिरीय श्रुती आणि बृहदारण्यकाची श्रुती, या दोन श्रुतींच्या द्वारा ज्ञानम विमोक्षाय, विमोक्षासाठी मोक्षासाठी कारण कोण जर असेल तर ते कोण आहे? ज्ञान आहे. न कर्म साधनम, कर्म काही त्याचं साधन नाही, हे सिद्ध होतं.